करतो, तुम्हाला सगळ्यांना घरी गेल्यानंतर पोराला घट्ट हृदयाशी पकडा, घट्ट मिठी मारा, आठवड्यातून एकदा मारत चला, माझं तुझ्यावर प्रेम आहे सांगत चला, तू खूप चांगला पोरगा आहे सांगत चला, तू खूप जगातला सगळ्यात चांगला पोरगा आहे, मला तुझ्याबद्दल अभिमान आहे. छोट्या छोट्या गोष्टींचं ऍप्रिसिएशन करा, तो तुमच्या जवळ येईल हळूहळू. त्याला क्रिटिसाइज करू नका खूप जास्त. सजा करायची असेल, शिस्त लावायची असेल तर ती हळूहळू लागेल. मी जे सांगितलं ते जादूच्या छडीसारखं एका दिवसात बदलणार नाही. नवरा बायकोंनी एकत्रित बसून आपल्या मुलाच्या विकासात्मक वाटचालीची किती चर्चा केली आहे हो. द्या उत्तर मनात ते मनात. दिवसभरात किती वेळ आपण याच्यासाठी घालवतो की आपल्या मुलाला मोठं कसं करायचं, कोणते पुस्तकं वाचायचे, कोणते पेरेंटिंगचे पुस्तकं वाचायचे, कोणते व्हिडिओज पाहायचे, कशा पद्धतीने मोठं करायचं बोलतोय आपण. नवरा बायकोचा संवाद संपायला लागलेला आहे तुमच्या माझ्या या व्यवस्थांमध्ये. मुलाच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी अत्यंत जागरूक होण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे की या ब्ल्यूटूथ, ब्ल्यूटिक, ब्ल्यू व्हेल, जेंडर इश्यूज यासारखे प्रश्न आता यायला लागले. तो ब्ल्यू व्हेल गेम तो शाळेच्या रशियन सायंटिस्टनी बनवलेला, तो शाळेच्या वेबसाईटवरून आला आणि त्या मुलाला क्लिक केल्याबरोबर गेम सुरू होऊन जातो आणि त्याला 50 चॅलेंजेस दिले जातात. त्यातलं पहिलं चॅलेंज असतं आज रात्रभर झोपायचं नाही. तो झोपत नाही, मार्क्स स्कोर्ड. तो पुढच्या स्टेपला जातो, 12व्या स्टेपला, पुढच्या मधल्या सांगत नाही, 12व्या स्टेपला त्याला सांगितलं जातं की तुला लिंक येईल रात्री 12 वाजता आणि भयानक भयानक भूताचे सिनेमे येतील, रात्रभर भूताचे सिनेमे तुला पाहिजे आहेत. आई बाबा झोपले, तो रात्रभर सिनेमे पाहतोय. 12व्या नंबरची स्टेप क्लिअर. 22 नंबरच्या स्टेपवर त्याला सांगितलं जातं घरातून निघून जायचं, कोणालाही न सांगता गायब. मायबाप धावायला लागतात, पळायला लागतात, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देतात. दुसऱ्या दिवशी पोराला शोधून आणलं जातं. मायबाप हा विचारही करत नाही यांनी असं का केलं. इट इज अ पार्ट ऑफ अ गेम. 32व्या स्टेप मध्ये त्याला सांगितलं जातं की तुझ्या गावामध्ये जी लोकल जाते ना, त्या लोकलच्या रुळाच्या बाजूने उभं राहायचं आणि लोकल फक्त 15 फुटावर असताना लोकल क्रॉस करायची. 32 स्टेप क्लिअर्ड. 41 नंबरची स्टेप त्याला सांगितलं होतं की तुझ्याकडे जो शार्पनर आहे ना, नॉन चॉप आहे ना तुझ्याकडे, तो त्या चॉपनी तुझ्या या दंडावर एक मासा काढायचा व्हेलच्या आकाराचा, गोंदवायचं असं ते. तो गोंदवतो आणि त्या दिवसानंतर फुल बाह्याचे शर्ट घालायला लागतो. आईलाही माहित नाही, वडिलांनाही माहित नाही. स्टेप नंबर 42 क्लिअर. स्टेप नंबर 50 सांगताना मात्र कठीण आहे सर. त्या मुलाला सांगितलं जातं 50वी स्टेप तुझ्या एरियामध्ये असणारी 17 मजली बिल्डिंग त्याच्या सगळ्यात टॉपवर जातो. तो तिथे जातो. त्याला सांगितलं जातं आता तुझा एक सेल्फी क्लिक कर. तो सेल्फी क्लिक करतो. त्यानंतर त्याला सांगितलं जातं की हा सेल्फी अपलोड करताना त्याच्या खाली टॅग आय एम लिव्हिंग दिस वर्ल्ड, LEAVING, LIVING नाही. आणि नंतर त्याला सांगितलं जातं तो सेंड कर मेसेज. तुझा मोबाईल बंद कर, पॅरापेट वॉलवर उभा राहा, आणि खाली उडी मार. आणि तो 17व्या मजल्यावरून उडी मारतो. डोक्याच्या भारावर पडून त्याच्या मेंदूच्या चिथड्या होतात. स्टेप 50 क्लिअर. संवाद, चर्चा, घरातलं आश्वस्त वातावरण, आईबापांनी एकत्र केलेली मुलाच्या विकासात्मक वाटचालीची चर्चा, आणि असा कुठला तरी गेम आपल्या मुलाच्या मोबाईल मध्ये आलेला आहे हे पालकांना माहीतही नसणे. अज्ञान. भरडलं कोण गेलं? तो मुलगा आणि त्याच्या शवाच्या भोवती उभे राहून रडणारे त्याचे मायबाप. जागं व्हायला नाही पाहिजे. किती खडबडून जागा व्हायला पाहिजे तुम्ही आम्ही. म्हणून या ब्ल्यूटिक आणि जेंडर इश्यूज आहेत. आणि जर आपल्याला जमत नसेल तर माझा आग्रह आहे की आपल्या मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नसू तर आपण काउन्सिलर कडे गेलं पाहिजे. माझी ऍडव्हर्टाइजमेंट करत नाहीये. असे इश्यूज आहेत की जे सहज सॉल्व्ह होतात काउन्सिलर कडे जाऊन. माझ्याकडे अजूनही काउन्सिलिंग साठी येणारे पालक म्हणतात रात्री 8 वाजताची अपॉइंटमेंट द्या. अंधारात येणं बरं राहील, दिवसा उजेडी आलो तर लोक आम्हाला म्हणतील का तुमचं पोरगं मॅड झालं म्हणून.
21व्या शतकात ही आपली भूमिका आहे काउन्सिलर बद्दलची. तो काउन्सिलर काय करतो? हो, ते काउन्सिलर तुमच्या मुलाला जागेवर आणणार आहे. त्याला अँझायटी झालेली आहे, अँझायटीमुळे त्याच्या पोटामध्ये गोळा येतो आणि डोकं जमिनीवर ठेवून जोरात ओरडते ती पोरगी. एन्झायटीची शिकार आहे. लेट अस टेक हर टू काउन्सिलर. लेट अस हँडल द सिच्युएशन. या पद्धतीनं जर तुम्ही आम्ही पुढे गेलो तर आपल्या मुलांना अतिशय सक्षमतेनं तुम्ही आम्ही मोठं करू शकू.